निमित्तानं विचार मंचावरती उपस्थित टाकरवनचे सरपंच सुनील नाना तोड, सभापती भागवतराव कुळे, माजी सरपंच आरबे साहेब, वसिमजी पटेल, रावसाहेब बापू गायकवाड, युवानेते गणेशराव लवाळे, प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय वाघमारे सर, डॉक्टर गायकवाड साहेब, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथराव लवाळे, त्यांची सर्व शालेय व्यवस्थापन समिती, आमच्या टाकरवन ग्रामपंचायतीचे सर्व उपस्थित ग्रामपंचायत सदस्य, माझे सर्व सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करत असलेले सगळे युवा सहकारी, पुढे बसलेल्या महिला, उपस्थित गावकरी, पालकवर्ग आणि उपस्थित विद्यार्थी मित्रांनो, आजचा कार्यक्रम हा निरोप समारंभाचा आहे. खरं तर निरोप हा शब्दच त्याच्यामध्ये भावना असतात. आपण वेगवेगळ्या ठिकाणी निरोप देत असतो, ज्यामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये एक संस्कार आहे विवाहाचा. दिवसभर जो आनंदात पार पडलेला विवाह सोहळा असतो, त्यावेळी संध्याकाळच्या वेळी आपण निरोप द्यायला असतो. ते क्षण खूप हळवे असतात, कारण तिथपासनं मागचं जे काही गेलेला वेळ असतो, जो आपण सर्वांनी एकत्रित घालवलेला असतो, त्या सर्व भावना त्या ठिकाणी दाटून आलेल्या असतात आणि त्या आपण त्या व्यक्त त्या ठिकाणी करत असतो. कार्यक्रमाचं प्रस्थान करत असताना आमचे मित्र हनुमान शेरे यांनी सांगितलं, आम्हाला फार तर नाही पण मला 2000 सालपासून कळतंय, आज 2025 आहे. मागच्या 25 वर्षामध्ये खरंच असा निरोप समारंभाचा कार्यक्रम आमच्या या शाळेतच नाही तर गावातच कुठल्याही कर्मचाऱ्यांना आम्ही आजपर्यंत दिला नव्हता. तो आज आम्ही समस्त गावकरी या 5 शिक्षकांना, ज्याच्यामध्ये चव्हाण सर आणि चव्हाण मॅडम आहेत, सूर्यवाड सर आहेत, काळे सर, पवार सर, आपणा सर्वांना हा आगळा वेगळा निरोप समारंभ निरोप आम्ही देत असताना अशा सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन आणि प्रयोजन करावं, याचं कारण असं आहे की मागील अनेक वर्षापासून आपण आमच्या शाळेवरती कार्यरत आहात. एखादं गाव जर चांगलं म्हणायचं असेल, एखादं गाव चांगलं कशावरून, तर ज्या गावची शाळा चांगली ते गाव चांगलं, आणि एखाद्या गावची शाळा चांगली म्हणून ती शाळा चांगली. आणि असे चांगले शिक्षक मागच्या अनेक वर्षापासून तुमच्या रूपाने आमच्या शाळेला लाभले. त्या अनुषंगाने शाळेला चांगल्या शालेय समित्या लाभल्या, समितीच्या अध्यक्ष आणि सदस्य लाभले, आणि समस्त गावकऱ्यांच्या सहकार्यातून आपल्या शाळेचं रुपडं आज आपल्याला पालटलेलं दिसतं. आणि आम्ही छाती ठोकपणे एखाद्या ठिकाणी परखडपणे एखाद्या दुसऱ्या शाळेची आमच्या शाळेची तुलना करत असतो आणि सांगत असतो की आमच्या जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी आणि आमची जिल्हा परिषदची शाळा ह्या शाळेपेक्षा चांगली आहे, असं आपल्याचे अनेक जण या ठिकाणी आम्ही ऑन स्टेज बोलत असतो. याचं कारण तुम्ही दिलेली या ठिकाणची सेवा आहे, या ठिकाणी तुम्ही केलेलं कार्य आहे. चव्हाण सरांनी आत्ताच उहापोह केल्याप्रमाणे त्यांनी सांगितलं, या शाळेमध्ये वृक्षारोपण. जेव्हा आम्ही या शाळेत होतो खरंच या शाळेत एक झाड नव्हतं. सर, तुम्ही तुमच्या कल्पनेतून या ठिकाणी वृक्षारोपण केलं, आज ही मोठाली झाडं झाली, झाडांची सावली झाली. त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या स्वखर्चातून वर्ग खोलीला रंगोली केली. हे तुम्ही जे केलेलं कार्य आहे हे तुम्ही सांगण्यापूर्वी आमच्या समस्त गावकऱ्यांपर्यंत पोहोचलेलं आहे. कारण आपण जेव्हा एखादा चांगलं कार्य करत असतो त्याचा सुगंध हा दरवळल्याशिवाय राहत नाही, आणि तो नक्कीच प्रत्येकापर्यंत पोहोचल्याशिवाय राहत नाही. तुम्ही जे काम केलं, मग त्याच्यामध्ये चव्हाण सरांचं काम चांगलं आहे, मॅडमचंही काम चांगलं आहे, पण त्याचबरोबर सूर्यवाड सर असतील, पवार सर असतील, काळे सर असतील, आपण सर्वांनी जे सांस्कृतिक कार्यक्रम तुम्ही जी आपल्या शाळेचं वार्षिक स्नेह संमेलन तुम्ही या ठिकाणी घेतलं, यापूर्वी कधीही असा सांस्कृतिक कार्यक्रम आमच्या बाजार मैदानामध्ये व्हायचा नाही. या चिमुकल्यांमध्ये असलेला कला आविष्कार असतील, यांच्यामध्ये असलेले जे सुप्त गुण असतील ते मोठ्या मंचावरती यापूर्वी कधीही मांडले गेले नाही. त्या सगळ्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी तुम्ही सर्वांनी एकत्रित येऊन वाघमारे सरांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या गावातील काही तरुण असतील जे की शाळेत नसताना त्यांनी या ठिकाणी येऊन तुम्हाला सहकार्य केलं. तुम्ही सगळ्यांनी ही शाळा पुढे आणण्याचं काम केलं, आणि या तुमच्या चांगल्या कार्यामुळे तुमची या गावासोबत भावनिक अटॅचमेंट सर या ठिकाणी झालेली होती. आज तुम्हाला निरोप देत असताना आम्हाला सगळ्यांना एक या ठिकाणी निरोप देत असताना आम्हाला थोडं दाटून आल्यासारखं होते. कारण या नंतर येणारे शिक्षक वाईट नसतात असं आम्ही म्हणत नाही, पण तुमच्या एवढे ते कार्यक्षम असतील की नाही
तुमच्याप्रमाणे ते कार्य करतील की नाही या शंका कुशंका असणं साहजिक आहे. सर आता तुम्ही आम्हाला सोडून जातात, एखादं वर्षही कॅलेंडरचं जसं बदलतं 2024 ते 2025 होतं, 25 तर नक्कीच 26 होईल. जात असताना एक वर्ष जात असतं तर दुसऱ्या वर्षाच्या हातात आपण हात देत असतो. तुम्ही आमची शाळा सोडून जात आहात, नक्कीच तुम्ही कुठेतरी दुसऱ्या गावच्या शाळेमध्ये जाणार आहात. त्या ठिकाणी तुम्ही डॉक्टर म्हणून ज्या पद्धतीचं काम केलं त्या पद्धतीचं काम तुम्ही त्याही शाळेत जाऊन कराल. आमच्या तुम्हाला शुभेच्छा असतील. आमच्या शाळेत अजून काही नवीन करायचं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला नक्कीच सुचवाल. या आशा तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देतो. वेळेअभावी थांबतो. धन्यवाद.